नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन। अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात। बघा, पूर्ण उंची आपण 13.5 घेतली, 9.5ची घेतली घडी, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंड्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला गोल आकार। जर तुम्हाला ब्रॉड गळा हवा असेल तर रेषेच्या बाहेर थोडंसं 1.25 इंचानी जायचं आणि आकार कंप्लीट करायचा। बघा, हा आकार दिलाय तो कट करायचा। मोंड्याचा आकार सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। नंतर घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या आणि गळ्याच्या बाजूने थोडं थोडं कट करायचं। बघा, याप्रमाणे आपण कट केलं। नंतर पीस ओपन करून ठेवायचं, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं। इथे आपल्याला कॅनव्हास किंवा गळ्याला पट्टी वगैरे लावायची नाही, म्हणून इथे पिना लावून घ्यायची आहे। याप्रमाणे आपण पिना लावून घेणार आहे, म्हणजे अस्तर आपलं सरकणार नाही। आणि गळ्याच्या बाजूने 1.25 इंच अंतर सोडून आपल्याला ही शिलाई कंप्लीट करायची। शिलाई मारताना कुठे घाई करायची नाही, म्हणजे अगदी व्यवस्थित अशी शिलाई येईल आणि गळा सुद्धा गोल येईल। तर बघा, आता पिना काढून घ्यायचा। हा मधला भाग जो आहे कपड्याचा एक्स्ट्रा दिसतोय तो कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर छोटे छोटे असे कट मारायचे, तेव्हा सुद्धा शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची। आता अस्तर मध्ये फोल्ड करून पुन्हा पूर्ण गळ्यावरती दाबटीप मारून घ्यायची। बघा, अगदी व्यवस्थित अशी दाबटीप आपल्याला मारायची आहे, म्हणजे जसा गळा आपण बनवलाय तसाच तो तयार होईल। कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर घ्यायचं जॉईंट करून। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। अस्तर जॉईंट झाल्यानंतर हा उरलेला जो कपडा सगळा दिसतोय तो कट करून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित असा कट करायचा, म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान येते। लगेच आता पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। खाली अर्धा इंच पकडायचं, वरती 4.5 इंच उंचीला घ्यायचं आणि दोघंही टक्स सारखेच मारायचे। पट्टी घ्यायची आता, म्हणजे आपण कॉन्ट्रास्ट पट्टी काढणार आहे। बघा, ह्याप्रमाणे ज्या कलरमध्ये आपण डिझाईन बनवणार आहे त्याच कलरची आपण ही पट्टी घेतली, तिला डबल घडी करून आणि शिलाई मारून घ्यायची। ती आपल्याला इथे कमरेच्या तिथे लावून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे आपण शिलाई मारून घ्यायची आधी आणि आता खाली अशी फोल्ड करून जितकी आपल्याला पायपिंग हवी तितकी पायपिंग पकडून आणि शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारताना एकदम खाचेत मारायची, म्हणजे पायपिंग अगदी व्यवस्थित येते। बघा, ह्याप्रमाणे अगदी छान अशी शिलाई आपण मारून घेतली। आता कॉन्ट्रास्ट पट्टी आपण घेतली 1.5 इंच रुंदीची, त्याला डबल घडी करून आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची। बघा, सुई दोऱ्याच्या सहाय्याने तिला पलटी करून घ्यायचंय। अशा पट्ट्या आपण बनवून घेतलेल्या आहेत। त्याचे आपल्याला साधारण 1.5 इंचाचे हे तुकडे करायचे। इथे आता आपल्याला एक रेष मारून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे त्या रेषेपासून आपल्याला 1.5 इंच असं मोजून घ्यायचंय आणि पुन्हा एक रेष इथे मारून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे आपण 1.5 इंच मोजून आणि रेष मारून घेतली। सगळ्यात पहिले आपल्याला इकडच्या साईडने आधी लेस लावून घ्यायची आहे। जिथपर्यंत आपण रेष मारली तिथपर्यंतच आपल्याला ही लेस लावून घ्यायची।
लेसला डबल शिलाई टाकून घ्यायची आहे बघा ह्याप्रमाणे। त्याच्या शेजारी थोडंसं अंतर सोडून आणखी एक लेस आपण लावून घेणार आहे। या लेसला सुद्धा आपल्याला डबल शिलाई टाकून घ्यायची आहे बघा। आता जी डिझाईन आपण बनवली तिला असं फोल्ड करायचं एक एक पट्टी घेऊन आणि साधारण पाऊण इंचाचं अंतर सोडून ह्या पट्ट्या आपल्याला लावून घ्यायच्या। बघा याप्रमाणे एका बाजूने पट्ट्या लावल्या की दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला त्याच्या समोर अशा पट्ट्या लावून घ्यायच्या। बघा याप्रमाणे आपल्या पट्ट्या लावून झाल्या। आता शिलाईच्या बाहेर जो कपडा दिसतो तो असा कट करून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे। दोघे बाजूनी जे शिलाईच्या बाहेर दिसतं आपल्याला ते सगळं कट करून घ्यायचं आहे। तिथे सुद्धा आपण इथे अशी लेस लावून घेणार आहे। जशी त्या बाजूने लावली तशीच ह्या बाजूने सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची। अगदी सोपी आणि छान डिझाईन तुम्हाला आज सांगितली, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर पण नक्की करा। बघा या दोघे बाजूने आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे। साधारण आता 2 मीटर आपण नॉट घ्यायची आहे आणि त्याला पिना लावून बघा हे एका आड एक आपल्याला ही अशी डिझाईन होऊन घ्यायची। दुसऱ्या बाजूंची सुद्धा तशीच होऊन घ्यायची, एका आड एक ओवायची आपल्याला ही डिझाईन। अगदी सावकाश आणि व्यवस्थित ही डिझाईन ही करून घ्यायची आपल्याला। मैत्रिणी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। बघा याप्रमाणे आपली पूर्ण नॉडी होऊन झालेली आहे। ते आपण काय करायचं, एक गाठ मारून घ्यायची नॉडला। आपल्याला इथे छोटे छोटे लटकन बनवायचे, मग आपण थोडंसंच ठेवलं अंतर आणि तिथे एक गाठ मारून घेतली। साधारण 2 बाय 2 चौकोनी तुकडे घ्यायचे आपण, 2 बाय 2 चे 2 चौकोनी तुकडे घेऊन त्याचं असं त्रिकोणमध्ये आपल्याला हे लटकन बनवून घ्यायचे। अगदी छोटे छोटे लटकन आपण इथे बनवणार आहे। बघा याप्रमाणे दोघंही लटकन बनवून झाले की इथं आपल्याला ही नॉड आहे ना पॅक करून घ्यायची अशी शिलाईनी। आता वरती आपल्याला इथे लटकन बनवायचे, सुंदर असे लटकन आपण बनवणार आहे। त्याच्यासाठी 3 बाय 3 चे चौकोनी तुकडे घेऊन त्याचं असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचंय बघा। दोघे लटकन आपल्याला सारखेच बनवून घ्यायचे आहेत।
अगदी कमी वेळामध्ये सुंदर असे लटकन आणि सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन आपण बनवली। तर त्या नॉड आपण लावून घेऊया ब्लाऊजला। अगदी सुंदर असे लटकन आपण बनवलेत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। बघा हे छान असे लटकन आपले बनवून तयार झाले। आता आपल्याला गळ्याला ही नॉट जॉईंट करून घ्यायची। साधारण 2 इंच किंवा 2.5 इंच अंतर सोडायचं आणि नॉडही आपल्याला लावून घ्यायचे। नॉट बांधून आपण आजची ब्लाऊज डिझाईन बघूया कशी झाली ते। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। बघा आपली ब्लाऊज डिझाईन ही पूर्ण झालेली आहे। डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपली ब्लाऊज डिझाईन अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले। ब्लाऊजला डिझाइन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।